पंढरपुरात तरुणावर जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न, चौघांविरुद्ध तक्रार। पंढरपूर शहरातील भोसले चौक परिसरात जुन्या वादातून एका तरुणावर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना सोमवार दिनांक 27 एप्रिल 2026 रोजी रात्री घडली। या प्रकरणी 4 जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार संदीप अनिल भोसले, वय वर्ष 45, व्यवसाय वाहतूक, हे आपल्या कुटुंबासह घरी असताना रात्री 9:30च्या सुमारास 2 मोटरसायकलीवरून 4 जण त्यांच्या घरासमोर संशयास्पदरित्या फेऱ्या मारत होते। त्यानंतर त्यांचा मुलगा स्वराज्य भोसले याला मोबाईलवरून धमकीचा फोन आला। फोनवर आज तुला सोडणार नाही, शूटर पाठवतो अशी धमकी देण्यात आल्याचं फिर्यादीत नमूद आहे। रात्री 10:30च्या सुमारास घराबाहेर गोंधळ ऐकू आल्यानं भोसले कुटुंब बाहेर आले असता चिन्मय सूर्यवंशी यांना हातात धारदार लोखंडी कोयता घेऊन स्वराज भोसलेवर धाव घेतली। यावेळी नागेश प्रमोद जावळे यांनी मध्ये पडून कोयता हिसकावण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या हाताला किरकोळ दुखापत झाली। त्यानंतर आरोपींनी स्वराज्य भोसले याला मारहाण करण्याचा प्रयत्न केला। इतर तिघांनी लाथाबुक्क्यांनी तसेच आणखी एका कोयत्यानं हल्ला केल्याचंही तक्रारीत नमूद आहे। परिसरातील नागरिक विशाल भोसले, अभय भोसले, विश्वजित भोसले यांनी मध्यस्थी करत भांडण सोडवले। यावेळी चिन्मय सूर्यवंशी याला पकडण्यात आले तर इतर 3 जण कोयत्यासह पसार झाले। या घटनेनंतर भोसले कुटुंबानं पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली। चिन्मय सूर्यवंशी राहणार इस्बावी पंढरपूर आणि यश अंकुशराव राहणार कोळे गल्ली पंढरपूर तसेच त्यांच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। पोलीस अधिक तपास करत आहेत।